नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत कांदिवली पश्चिम, चारकोप, सेक्टर 3. श्रुती बासुतकर या आपल्या वहिनींना भेटणार आहोत. बऱ्याचदा माहेरचं जे ठिकाण असतं तिथेच बऱ्याचदा हे प्रेम होतं असं म्हणतात की यांचं कॉलेजमध्ये झालं आहे का. सगळा इतिहास चारकोपमधला आहे. नेमकं काय आहे चला जाणून घेऊया. थँक्यू. चला द्या ओळख करून सगळ्यांना. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी नणंद. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझी मुलगी. बरं. ही माझी बहीण. ही माझी मामी. ती आत्या. तो मामीचा मुलगा. ही माझी वहिनी मागे. आणि हा आमचा सोसायटीचा परिवार इकडे, मुक्तिधाम सोसायटीचा परिवार. चला, मुक्तिधाम सोसायटीतला परिवार. आणि आता त्यांच्या मनात नेमकं काय दडलंय, तेव्हा दडलं होतं ते लपवून ठेवलं का सगळ्यांना कळलं होतं ते जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं? गोरेगाव. मिस्टर पण तिकडेच भेटले? हो. कुठे? कॉलेजमध्ये. काय करायचे ते कॉलेजमध्ये? शिकायच्या नावाने आले होते. शिकायच्या नावाने आले आणि आणि मग प्रेमात पडले. कोणाच्या? माझ्या. मग कोणी प्रपोज केलं? त्यांनी प्रपोज केलं मला. कधी? 40 ॲक्च्युली त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मला ग्रीटिंग कार्ड आणि आणून दिलं होतं. प्रपोज केलं होतं. अच्छा, म्हणजे वाटली होती त्यांनी की एकटीला तुम्हाला सांगितलं? नाही, मलाच एकटीला आणून दिलं. आणि मग पण मी तेव्हा थोडं ॲटिट्यूड दाखवलं होतं आणि ते कार्ड फाडून त्यांच्या तोंडावर फेकलं होतं. बाप रे, फाडून वगैरे राग आला होता तुम्हाला? हो, बिकॉज ह्याच्या आधी आम्ही NSS मध्ये होतो आणि एका ट्रेनिंगचा प्रोग्राम होता आमचा, त्याच्यासाठी आम्ही जात होतो. ते नेहमी आमच्या ग्रुपमध्ये येऊन बसायचे आणि मला ते आवडायचं नाही. माझा एक लिमिटेड ग्रुप होता आणि मला असं होतं की बाहेरच्या कोणी येऊ नये माझ्या ग्रुपमध्ये, म्हणून तो जरा ॲटिट्यूड दाखवण्यासाठी मी फेकला होता ते कार्ड. आणि मग त्यांची काय रिॲक्शन होती तेव्हा? ते शांत आहेत, खूप शांत आहेत. म्हणजे एकदम भडकले तर एकदमच, नाही तर बरेच ते कूल काम होते. आणि मग नंतर 18 जुलै माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता, तेव्हा आम्ही सगळे फिरायला एरेंगल बीचला गेलो होतो. मग तेव्हा ते पण आले? हां, म्हणजे तेव्हा नंतर ते आले आमच्या ग्रुपमध्ये, नंतर यायला लागले. म्हणजे आमच्या ग्रुपच्या मुलांबरोबर त्यांनी ओळख केलेली होती. मग मी म्हटलं जाऊ दे आता, ते एवढेच हे करतायत म्हणून ओके हे केलं. आणि त्याच्या आधी म्हणजे मी माझ्या भावाला घेऊन वेगळी राहत होती चारकोपला. अच्छा. एकटी. माझी आई बाहेरगावी होती म्हणून. बरं. तर तेव्हा त्यांनी मला खूप केअरिंग दाखवलं, खूप. हो. हां, माझ्या भावासाठी पण खूप केअर केलं त्यांनी. मग तेव्हा मला ते जरा आवडायला लागले. काय उगाच कार्ड फाडलं असं वाटायला त्यावेळेला वाटलं. मग ते 18 जुलैला त्यांनी मला पुन्हा विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील का? त्यांनी विचारलं? हां. परत? हो. किती लांब उभे होते त्यावेळेला ते? नाही, जवळच होते. पण नंतर त्यांनी प्रपोज केल्यावर लगेच हो म्हणालात? हो, त्यांना मी होकार दिला तेव्हा. म्हणजे आमचं व्यवस्थित अफेअर चाललं होतं. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू ज्या मुलाशी प्रेम करशील तर त्या मुलाला मी मारून टाकेन. म्हणून मग मी. बापरे, थांबा, बोलवा आधी मिस्टरांना, बोलवा इकडे. नमस्कार. बापरे, महत्वाची एंट्री झालेली आहे आता. तुम्ही जेव्हा त्यांना प्रपोज केलं तेव्हा त्यांना राग आला होता? हो, बरोबर. फर्स्ट टाइम केलं तेव्हा राग आला होता. मग तेव्हा तुम्हाला नाही वाईट वाटलं? वाईट असं वाटलं, पण थोडंफार एक्सपेक्टेड होतंच. जसं जसं वेळ निघत गेला तसं तसं म्हणजे ओके होत झालं. म्हणजे सर्व ओके झालं त्यावेळेला. नंतर मग जेव्हा हिची आई बाहेरगावी होती आणि ही जेव्हा भावाला वेगळी घेऊन राहायला लागली, म्हणजे तेव्हा मी यांच्या ग्रुपमध्ये जेव्हा इन्व्हॉल्व झालो ना, तेव्हा म्हणजे तिला पण असं वाटलं की बाबा हां, इज अ राईट पर्सन फॉर मी. आई बाहेरगावी होती म्हणजे? आई दोहा कतारला होती माझी जॉबसाठी. बर. तेव्हा मग मी माझ्या भावाला घेऊन चारकोपला एकटी राहत होती. मग तेव्हा त्यांनी जेव्हा मला एवढं कॅरिंग नेचर दाखवलं तेव्हा मला असं वाटलं नाही की खरोखर हा माणूस मला खूप सपोर्ट करेल पुढे माझ्या लाईफमध्ये. पण मला सांगा, त्या बाबांनी सुद्धा केवढं तरी टेन्शन, म्हणजे बाबा जेव्हा चिडले होते, वडिलांनी टेन्शन दिलं मला. मग म्हणजे ती बोलली की सध्या आपलं भेटणं बरं नाही आहे, कारण हिच्या वडिलांनी सांगितलं की जो कोणी त्याच्यावर तू प्रेम करतेस त्याला मी जिवंत सोडणार नाही, मारून टाकेन करून. बापरे. ती गोष्ट होती मार्च महिन्यातली, म्हणजे एक्झाम्स चालू होते आमचे. मग त्याच्यानंतर मग आम्ही परत वेगळे झालो त्यावेळेला, परत थोडेसे कसा गेला तो काळ?
होता विचित्र, म्हणजे वाईट वाटण्यासारखंच होतं, पण वाईट घडल्यानंतर चांगली गोष्ट ही नेहमी घडतेच ना. मग ते गोडवा होता नंतरच्या भेटीला आम्हाला. मग लग्न कसं झालं मग? लग्न आम्ही पळून जाऊन लग्न केलं होतं आणि लग्न केल्यानंतर पण आम्ही वेगवेगळे राहत होतो. म्हणजे कोणाला सांगितलंच नव्हतं की आमचं लग्न झालेलं आहे, कारण फक्त आमचे फ्रेंड सर्कल्सना माहिती होतं लग्न केलेलं. आणि वन फाईन डे डिसेंबर महिन्यामध्ये, आमचं लग्न झालं ऑक्टोबरमध्ये, डिसेंबरमध्ये त्यांच्या आईला कोणीतरी सांगितलं की आमचं लग्न झालं आहे करून. मग ते माझ्या नंडेला घेऊन माझ्या घरी संडेला घ्यायला आले होते सकाळी 8 वाजता. नंडेला घेऊन संडेला आले. वा, छान. हां. तेव्हा ते घ्यायला आले. सासू मला म्हणाले, चल चल उठ लवकर, तयारी कर, घरी जायचं. मी म्हटलं कुठल्या घरी? आपल्या घरी जायचं, लग्न करून असं काय वेगळं आईच्या घरी राहायचं नसतं. तर मी म्हटलं कोणी लग्न केलं आहे? तर मला वाटतं खरं आम्हाला सगळं कळलेलं आहे, तू आता किती लपवायचा प्रयत्न केला तर हे नाही होणार. आणि मला अगदी लग्नाची ती हिरवी साडी नेसून मंगळसूत्राने घालून घेऊन गेले. आणि जेव्हा आम्ही सोसायटीमध्ये आलो तेव्हा ह्यांच्या एका मित्राने बघितलं की मला ते आणलं आहे त्यांनी. तर तो धावत जाऊन सांगायला आला, हे ग्राउंडवर तेच ॲज युजल फुटबॉल खेळत होते. तर त्यांना तिथे जाऊन सांगितलं की अरे लीना को लेके आई है तेरी मम्मी, जल्दी भाग करके. मग हे तिथे बिल्डिंगच्या खालीच येऊन उभे राहिले आणि आईला म्हणाले, तू तिला घेऊन नाही जायचं वरती. तर आई म्हणाली, मला सगळं कळलेलं आहे, आता मी तिला घेऊन आली, घराची सून आहे, ती घरातच राहिली पाहिजे करून. ते घेऊन गेले. आणि आमचं एंट्री अशी की मी अगदी मस्त नवरीसारखी नटलेली सजलेली आणि हे ते ग्राउंडवर खेळत होते, तशीच ती मिनी बाथ घेऊन आले आणि तशी आमची एंट्री झाली होती घरात. अरे वा, छान आहे. म्हणजे बरं, आता परीक्षा आहे, म्हणजे प्रेमाची परीक्षा घ्यायची झाली तर ते सज्ज आहेत? काही करू शकता प्रेमात तुम्ही? हां हां, वहिनींची एक इच्छा आहे ती पूर्ण करायची, करणार ना की नाही? करणार. हां, करावी लागणारच मला. काय इच्छा आहे वहिनी? त्यांना सोलकढी केलेली आवडत नाही, मी ती त्यांनी पिहा. वयाच वर केल्या, मग ती सोलकढी त्यांनी प्यावी अशी इच्छा आहे तुमची? हो, कधीच नाही पित. मी किती म्हणते, अरे जरा चांगली आहे, जरा चाकून तर बघ. नाहीच, मी पिणार नाही, तुला प्यायची तर तू पी, नाही ती टाकून दे, पण मी पिणार नाही. चला बघूया आता पिणार का सोलकढी. हे काय आहे? सोलकढी. का लस्सी आणलीत? सोलकढी पांढरी? हो, सोलं काय कोकम मी फिरायला थोडं कोकम अख्खी टाकली आहेत, मी रस नाही टाकला, त्याच्यामुळे ते गुलाबी नाही झाली. आणि आम्ही घरात मोस्टली अशीच बनवतो. म्हणून मला ती आवडत नाही अशी. कळलं तुम्हाला? मलाही आता कळलं. बरं, हे बघा आता प्या काय केलंय ते तुम्हालाच. प्रेमाची परीक्षा आहे. हा, पूर्ण प्यावी लागेल. थोडीशी प्याली तरी चालेल. हा. आणि सांगा आम्हाला कशी आहे. त्याला टेन्शन आलंय त्याचं. चल बस चल. ऐक, त्याच्या जीवाचे हाल केल्याचं फिलिंग आलंय. चला, सोलकढी तर तुम्ही प्यालेले आहात, प्रेमाची परीक्षा पूर्ण झालेली आहे. यानंतरच्या टप्प्यावरती अजून काही गमती घडणार आहेत.